मित्रांनो नमस्कार, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आय होप तुम्हाला मागचे 2 पॉडकास्टचे जे व्लॉग्स असतील आयुष्यावर बोलू काही व्लॉग 1 पार्ट 1 पार्ट 2 आवडला असेल आणि तुमचं प्रेम मिळालंय मला. नसेल पाहिलं तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा चॅनलवर जा, व्हिडिओजमध्ये जा आणि खालचे 2 व्लॉग बघा, नक्की आवडतील. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. तर संध्याकाळची वेळ आहे 31 डिसेंबर 2024, वर्षाचा शेवटचा दिवस आणि समोर मस्त गोल्डन आवर झालंय आणि हेच म्हणजे नॅचरल लाईट येते चेहऱ्यावर. सनसेट होतोय. 2024 मधला हा शेवटचा सूर्यास्त, त्याला माझा प्रणाम. आणि ऑफिसमधनं आलोय, फ्रेश झालोय आणि आजचा प्लॅन बघायला गेलं तर माहिती नाही कसा प्लॅन असेल, पुढे असेल ते. कारण की आम्ही सगळे आमची मंडळी जी आहोत ती भेटायचा प्लॅन केलेला आहे आता रात्रीचा. आणि कालच मार्गशीर्ष संपला, आज पासून नॉनव्हेज खाऊ शकतो आहे. तर मी चिकन फ्राय बनवायचा प्लॅन केला आहे मी. आणि जी बेळणेकर, विवेक आणि सौम्या, स्नेहल हे जे लोक आहेत ते काहीतरी चाट आयटम्स बनवणार आहेत. कसे बनवणार आहेत आय हॅव नो आयडिया. काय असणार आहेत आय हॅव नो आयडिया. फक्त चाट आयटम्स असणार आहे असे मला ते बोललेत. नाव लेट सी. इतका बाप लाईट येतोय ना, हा नॅचरल लाईट, असं गोल्डन लाईट आणि जबरदस्त. तर मी रेडी होतो, चिकन फ्राय करून घेतो, मी रेडी होतो आणि मी जातो पटकन. बाई पाऊस सुरू झाला. भाई साहब, अरे भाई भाई भाई. चिकन फ्राय ऑलमोस्ट झालेलं आहे आणि आता मला ते टेंडर आवडतं, सॉफ्ट असं मेल्ट इन माउथ टाईप चिकन. आणि ते म्हणून मी आरामात शिजवतोय, घाई नाही, गडबड नाही. Few inches later. तर आज मी घालतोय हे टर्टल नेकवाला टी शर्ट आणि त्याच्यावर असणार आहे माझं हे वालं जॅकेट, जे मला फार आवडतं. इट इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. तर एकदम असा पीकी ब्लाइंडर सारखा मला फील येतोय. सो आज स्पेशल दिन केले अरमानी कोड. झुमलं इथे, शेव केलंय. वाव, बापरे बाप. सात वाजलेत, 7:10 आणि मी निघालोय. ओहो भाई साहब, यांचं सगळं तयारी झालेली आहे. क्या बात आहे. ह्याच्यात रगडाय वाटतं. पुऱ्या बघा. आणि 6:15 झाले, अजूनपर्यंत कोणची तयारी नाही. काय चाललंय भाई. गरम व्हायला लागला आपल्याला. ही का थांबली अशी कोपऱ्यात? तू का थांबली कोपऱ्यामध्ये अशी? सरप्राईज आहे काय? हे काय सलोनी? काजू कतली. कशाबद्दल नाही सांगणार आहे मी. हे काय फालतूगिरी आहे भाई? सांग चल, तू सांग का घेत. डायरेक्ट व्लॉग मध्ये का? पुढच्या व्लॉग मध्ये नो रिव्हील. नो रिव्हील. ठीक आहे. गजब भूक आहे. थोडा जरा कांदा इधर दे दो. चार घासना कसलाय? एक व्हेज वाल्यांसाठी, एक नॉन व्हेज वाल्यांसाठी, एक अंड खाणाऱ्या वाल्यांसाठी, एक मिक्स वाल्यांसाठी. सेव पोस्ट में एक तो कुछ तो था यार, मैंने देखा था. इनके पहले हम लोग को पता चल गया था, बट प्रॉब्लम क्या था कि कौन सा पेन हम लोगों को पेन, इनको पेन भी नहीं चाहिए था. चला था भाई, इनको हमारे तरफ भाई फुल डबल चल रहे. इसको दिखा पेन का. हाँ. पेन कैसे बनाया? ये कौन सा है? ये कैंडल है, ये ब्रश है. ब्रश कैरेट बोल दिया. कैरेट. ये तो कैरेट भी चाहिए. मैं तो क्या बोलती हूँ, अलग अलग जाके ड्राइंग करना चाहिए. ये लोग वाह, क्या पेन है, क्या पेन है. पहले पेन ब्रश किसने बोला?
डेंजर काम. नहीं, हम लोग मॅटर मॅटर. चिंगाडो मत. आत्ता वाजलेत रात्रीचे 10:10 आणि आमचं पाणीपुरी चिकन म्हणजे चाट चिकन आणि असं काय 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 मटेरियल खाऊन झालंय. आणि आता ते प्लॅन करतात आहे आमची गँग की कुठेतरी क्लबला जायचं. तर जसं मी मगाशी म्हणत होतो आमचा प्लॅन चाललाय कुठेतरी डाऊनटाऊनला बड्डे काय बोलतोय अरे हा बड्डे करत होता. एनिवेज तर डाऊनटाऊनला कुठेतरी क्लबला जायचा. कोणतं क्लब मला आयडिया नाही. मी कधी क्लबिंग केलं नाही. मी कधी क्लबला गेलो नाही. दिस विल बी माय फर्स्ट टाईम एव्हर गोईंग इन अ क्लब. काय असेल कसं असेल एक्सपिरियन्स मला माहीत नाही. आतमध्ये कॅमेराज अलाउड असतात की नाही ते पण मला आयडिया नाही. फॉर्च्युनेटली माझं लायसन्स आणि पासपोर्ट माझ्याकडे आहे. कारण की असं म्हणतात की क्लब एंट्रीला काहीतरी ID लागतो तुमचा. म्हणजे इतकं सीन आहे की मला माहिती नाही आहे क्लबचं. तर बघूया आतमध्ये काय असेल ते. 10 तर वाजलेत अजून 2 तास आहेत आमच्याकडे. हे बघा 10 वाजलेत अजून 2 तास न्यू इयरला आहेत. लेट्स सी कसं असतं एक्सपिरियन्स. ब्लॉग स्टार्ट केला. आम्ही आलो 202 सोशलला. काय विकी कसं वाटतंय? सॉफ्ट ड्रिंक्स पाहिजे आपल्याला. सॉफ्ट ड्रिंक्स आणि विकी तू अरे बापरे. तर हा आहे आमचा रोहनकचा छोटासा साधासा डाऊनटाऊन. तिथे फार कमी लोक आहेत. जिथे फार कमी पब्लिक डिकचिक करते आणि मजबूत थंडी. ओ भाई कुठे आलंय? थांब की तिथे काही नाही आहे. मार्केट आहे मार्केट. ये ना. कसं वाटतंय 31st नाईट? मस्त भारी एकदम. काय म्हणते? मस्त भारी. एवढंच सगळ्या वर्ष सेमच असतात. ओके बट एनिथिंग स्पेशल फॉर 2025? सगळंच पाहिजे. पैसा गाडी महंगा घर. ऐसा गाडी महंगा घर. अच्छा लईच मागितलंच एका झटक्यात. सही आहे बट जाम थंडी आहे बाई. त्यात आम्हा दोघांना सर्दी झाली आहे. सर्दीने अचानक वेदर बदलल्यामुळे सर्दी नीट गेली आहे. आणि बाकी कसं वाटतंय? विवेक गेला कुठे? भाई तू काय पोहतो यार. इकडे क्लबला $20 एंट्री आहे आणि डोंट नो व्हॉट टू डू. के लेडीज गँग तर मागे चालले गुपचूप गपचप काहीतरी. त्यांचं डिसाईड झाल्यानंतर मग आम्ही जाऊ कुठेतरी. अरे भाई क्लबला चाललोय पहिल्यांदा. मोठे लाईन लागले. मोठे लाईन तिकडे समोर पण लागले लाईन ती बघ. तुम्हाला काय म्हणायचं याच्यावर? लाईनवर काय म्हणायचंय? काही यंग जनरेशनचं रक्त आहे. आता आपण काय करणार. आपलं वय झालेलं आहे. आपलं वय झालंय. आपलं वय झालं. काही प्रकारे मी पहिल्यांदा आलोय क्लबिंगच्या आयला. नुसत्या विचित्र काम आहे. ते कॅमेरा फिरवलं ना असा मग अडल्ट कंटेंट होईल ते. बट राहून दे. आता फिरू शकतो मी. बापरे बाबा भरलंय पूर्ण आहे बघ. भरलंय पूर्ण बाई. आमचं झालं आता क्लबिंगचा विषय. विकी कसं वाटलं क्लबिंगला? छान होतं यार. म्हणजे लोक दारू वगैरे पितात ते नाही आवडत यार मला. बाकी सगळं चांगलं आहे. बाकी सगळं मस्त. माझा एक्सपिरियन्स काय तुम्हाला मी उद्या सांगतो. आता जरा जातो घरी. आणि बघा लिमोसिन आहे आमच्या समोर. आई शपथ आई काय फोडलं तिने. 25 फुटी कार
आता घरी जातो, जरा फ्रेश होतो, कारण की बाहेर आतमध्ये प्रचंड गरम झालं, बाहेर आल्यानंतर प्रचंड थंडी आहे, आवाज बसलाय. The next day. चला निघूया. तर आम्ही आता चाललोय, आम्ही जाणार होतो इनिशियली रोहनक माउंटन व्ह्यूला, बट तो टेम्पररीली क्लोज दाखवतोय. सो नाव वी आर गोइंग टू आमची नेहमीची टेकडी म्हणजे त्याला ओव्हरलुक पॉईंट, ओव्हरलुक व्हॅली ओव्हरलुक पॉईंट तो, बट तो पॉईंट बंद आहे. सो आम्ही चाललोय त्याच्या थोडंसं पुढे. आता पुढे कुठे स्टॉप आहे आम्हाला चेक करावं लागेल. ओ बाईक खड्डे. आणि आता वाजलेत 7:27 इन द मॉर्निंग आणि सनराईज दाखवते 7:33चा आणि तिकडे राईट साईडला सनराईज होणार आहे. ओ भाई खड्डे बघ एवढे. आणि सनराईज होणार तिकडे असा ब्लू. ओ भाई साब, भाई एक नंबर. तर तुम्ही बघितला असेल तो सनराईज तिकडे होतोय आणि असा पिंकिश ऑरेंजिश असा सगळा मल्टी कलरचा स्काय झालेला आहे. आणि बघूया होपफुली किती पटकन आम्ही पोहोचतोय तिकडे त्या लोकेशनवर, कारण की कम्प्लीट डोंगर चढतोय आम्ही आता. लेट्स सी. आणि या रस्त्यात जरा थोडंसं सतर्क राहावं लागतंय, कुठूनही डिअर जम्प करतात, तर वी हॅव टू बी व्हेरी माइंडफुल ऑफ दॅट. आणि कानाला धडे बसायला सुरू झालेले आणि जो ढगांवर कलर आलाय, ओ भाई साहब, प्लीज बेअर विथ माय व्हॉइस. काल रात्री आरडाओरडी करून हा आवाज बसलाय. चा पहिला सूर्योदय. तर हा होता 2025चा पहिला सनराईज आणि जो आम्ही सक्सेसफुलपणे बघितला. येस, फायनली भाई. आणि काय टायमावर पोहोचलो ना आपण. फर्स्ट सनराईज ऑफ 2025 वॉज सक्सेसफुल. चांगली गोष्ट आहे. आता कुठे जायचं आपण? देवळात. कुठल्या पण? इथे 2-3 आहेत. 2 आहेत. शांतिनिकेतन का स्वामीनारायण? कुठे? टायमिंग बघ. टायमिंग 8 वाजता उघडतात. मी कालच चेक केलं. पोहोचू आपण. आता 7:46 झालेत. आता 8 वाजता उघडतात दोन्ही पैकी कुठे? वी विल गो टू स्वामीनारायण फर्स्ट. स्वामीनारायण मध्ये शांतिनिकेतनला जाऊ, कारण की शांतिनिकेतन जरा आतमध्ये जंगलात आहे. फॉर्च्युनेटली एक मंदिर उघड आहे, ते म्हणजे शांतिनिकेतन टेम्पल. आम्ही गेलेलो ते बॅब्स स्वामीनारायण टेम्पलला, तर ते बंद होतं आणि इकडे ट्राय करत होतो कॉल करून, बट कोणी कॉल उचलला नाही. तर आम्ही ट्राय केलं येऊन, तर फॉर्च्युनेटली मंदिर उघड आहे. नशीब. तर थोडा आता पाहायला पडून घेतो, सगळेजण हाय हॅलो बोलतो आणि आम्ही मग निघतो. हा इलेक्ट्रिक आहे ती. काय गाडी आहे पण ना भाई, पट्टी एक नंबर. तर आता आमचं झालंय शांतिनिकेतन टेम्पल करून. हा ते पण आहे, बरोबर आहे. इंडियन्स कॅन गेट द मोस्ट एक्सपेन्सिव्ह व्हेकल अँड स्टील दे विल नॉट फॉरगेट द रूट्स. सो खरी गोष्ट बोलली तू. आणि आता आमचं झालंय शांतिनिकेतन टेम्पल करून. आता वाजलेत 9:10 आणि वर प्लॅनिंग टू स्टॉप बाय स्टारबक्स, काहीतरी खातो आणि तिकडनं बघतो कुठे काय प्लॅन असेल तर ते करू, नसेल तर मग घरी जाऊ. भाई उतर की डॉन म्हणतात डॉन. सो हा होता आजचा माझा 1 तारीखचा दिवस आणि अजून दिवस संपला नाही. इट इज 11:20 AM आणि
बाकीची थोडी कामं करायची तर मला घरी आल्यानंतर थोडी आवरावरी मला करायची बाकी आहे जी काल राहून गेलेली. तर मी तुम्हाला तर पहिल्या हाफमध्ये तुम्हाला मी बोललो की काय ते क्लबचा एक्सपिरियन्स कसा वाटला मी तुम्हाला नक्की सांगेन. तर स्पीकिंग फ्रँकली मी क्लबिंग पबिंगवाला पर्सन नाही आहे, पार्टी पर्सन आहे मी, बट क्लबिंग पबिंगवाला किंवा ड्रिंक्स अँड डान्स बूज अँड डान्सवाला पर्सन मी नाही आहे. सो ते थोडंसं मला काल म्हणतात ना की वेगळं वाटलं बिकॉज इट वॉज माय फर्स्ट टाइम मी क्लबला गेलो. मी ही गोष्ट माझ्या मित्राला पण सांगितली मनीषला, तर तो म्हणजे तो हसरत लागला की तू आणि क्लबला गेलाय म्हणजे कसं काय. बट इट वॉज ठीकठाक एक्सपिरियन्स. आय वुड से दॅट वॉज माय फर्स्ट टाइम अँड माय लास्ट टाइम इन माय लाईफ. Anyway, so 31st night was very nice. Ended up 2024 on a very good note आणि started my 2025. तुम्ही बघितलं सनराईज बघितलं मी आणि देवळात जाऊन आलो, आईबाबांशी बोललो, त्यानंतर मग म्हणतात ना की ब्लेसिंग्स घेतल्या. दॅट इज लाईक द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर मी. आणि मला तो ब्लॉगचा सेकंड हाफच जास्त फॅसिनेटिंग वाटला. फिलिंग ब्लेस्ड. देवाचे खूप खूप आभार. आणि याच नोटवर हा ब्लॉग एंड करूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. पुढचा व्लॉग कसा असणार आहे काय असणार आहे टू प्लॅन ऑन दॅट. तर माझ्या यूट्यूबच्या पूर्ण फॅमिलीला माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कारण की आपला नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष हा गुढीपाडव्याला असतो. तर इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हे वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आरोग्यदायी आणि म्हणतात ना खूप प्रॉस्परस जाऊ. सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. बाय बाय. Remember my friend that God is greater than our problems when it feels like you can't